तर मित्रांनो, कसे तुम्ही मजेत? मी आहे तुमचा लाडका महेश, मी ॲग्री यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कारण का पंढरपूरची वाऱ्या निघतात. मी आता आलो आहे वडाळ्याला आपल्या विठ्ठल मंदिर रुक्माईच्या, तर तिथे आपण शूट करणार आहे. तर पुढे गेल्यावर तुम्हाला मी अपडेट देतो. चला. हां, इकडेच. तर हे काका पण भेटलेले आहेत, त्यांना पण घेतले. पोचलो आहे वडाळा स्टेशनला. आता वडाळा स्टेशनवरून आपलं इथून समोर जायचं आहे विठ्ठल मंदिरकडे. त्याला पण घेतलेलं आहे. तर आज काय सांगणार? आज आषाढी एकादशीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर काय सांगणार? देवशयनी एकादशी आहे. तर या एकादशीपासून पुढे पांडुरंग शयनी म्हणजे निजावस्थेत जात असतात. तर आज एकादशीला सगळ्यांनी उपवास करावा. उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नसून आपल्याला हरी नाम घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. तिथे शक्य होईल तिथे त्यांनी हरिपाठ भजन करावा अशी म्हणजे सगळ्यांना माझी विनंती आहे. तर धन्यवाद सगळ्यांची. कारण का आपला यात्रा जी आहे ती आज जगभर होते ती. कारण का अमेरिका म्हणजे बाहेरगावनं पण आपले पंढरपूरची यात्रा सगळे वारकरी आपले पंढरपूरला जायचे करतात. आणि एवढे लाखोच्या संख्येने पाययात्रा जातात. एकदम तिकडे मनाभावाने आपली शक्ती हे करतात आणि असंच करावं. चला, धन्यवाद. इकडे तर विठ्ठल मंदिरकडे जायचं आम्हाला. तर चाललो आता आम्ही. बघू शकता आपण वडाळ्याला आलेलो आहे आणि आपली मुंबई पोलीस आहेत. आणि बघू शकता वारकरी आज दिंडी काढत आहे. बघू शकता आज आषाढी एकादशीला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि बघू शकता आपला संमेलन वाचतात कसे. बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता कसे आज वारकरी लोक आज सण साजरा करतायत आज आषाढी एकादशीच्या. आणि माऊली. तर मित्रांनो, बघू शकता सगळे वारकरी आहेत. तर मित्रांनो, बघू शकता एवढं भारी वाटतं, एवढं भारी. मित्रांनो, संस्कृती आहे मराठीची. बघू शकता एवढे भारी खेळत आहेत. सण साजरा चांगलाच करतायत. सण एकदम मस्त आपला करतात, मराठी माणसाचा आहे. आणि इकडे सगळे वारकरी जे निघालेले आहेत मंदिराकडे. तर मित्रांनो, मित्रांनो बघू शकता आपले महाराष्ट्र नगरमधून आलेले आहेत वारकरी. तर आज आषाढी एकादशी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज तुम्ही विठ्ठल मंदिराकडे तुम्ही वारी घेऊन जाताय. काय वाटतं तुम्हाला? कसा सण आहे? चला, धन्यवाद. तुम्ही काय सांगणार आहे? काय कोण आज वारीला कोण निघालेले आहेत चांगले विठ्ठलच्या? हां, तुम्ही बघू शकता. नाव काय तुझं? नाव काय तुझं? तर बाळाने नाव सांगितलं आहे. आवाजमुळे काही येत नाही आहे ते. ठीक आहे, चिमुकलं आहे. चला, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, बघू शकता सगळ्यांना आपण घेतलेला आहे. चहा ठेवलेला आहे कारण का उपवास आहेत. कारण का दिंडी जेव्हा निघते तेव्हा थोडं पोटात काहीतरी पाहिजेच. तर काय सांगणार? आज आषाढी एकादशी आहे. वारकरी तिकडे पोचलेले आपल्या पंढरपूरला. आज कामधंदेवाली लोक जे आहेत त्यांना आपले कामधंदे सोडून पंढरपूरपर्यंत पोचता येत नाही वारीसाठी. त्यासाठी ही प्रति पंढरपूर आपलं जे वडाळा आहे तिथे वडाळा स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत आम्ही पायी दिंडी दरवर्षी आपली असते. तर ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, बघू शकता आपले वारकरी बंधू आहेत. तर बघू शकता कसे चालले दिंडीचं आपल्याला. तर मित्रांनो, बघू शकता इकडे अजून जोरात द्या. तर मित्रांनो, बघू शकता आपली ढोलकी. आणि बघू शकता एकदम भारी असते. आपली BMC ही सतत असते आपल्या पाठीशी. तर हे पण समस्या करतात आणि चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना पण तुम्ही सहकार्य करायचं. मित्रांनो, आज सण आहे. कसं तुम्हाला वाटतं बाबांनो? आम्हाला इकडे बघून खूप मन प्रसन्न होतं.
आणि आम्हाला सेवा करायला भेटते याच्यामध्ये खूप आनंद आहोत आम्ही पण. आम्हाला पण खूप असं उत्सव बघून आपल्याला खूप आनंद वाटतं. खूप असं वाटतं की आम्ही विठ्ठलाच्या ते आपण असं वाटतं की पंढरीच्या वारीला आपण एक चाललेलं असं वाटतं आपल्याला. बरोबर आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आज जगभर पण आज वातावरण चिघळलेलं आहे आणि बेकार झालेलं आहे वातावरण. आज आई बहिणीच्या याच्यावर अत्याचार झालेला आहे. आपला सण पण आहे एकीकडे वेगळंच चाललेलं आहे. तर ते तुमच्याबद्दल काय वाटतं, म्हणजे असं का होऊ नये, आई बहिणीच्या अंगावर हात नाही उचलला म्हणजे कसं काय? ते फार अतिशय गंभीर आहे. कारण का ज्या पद्धतीनं सरकार ज्या गोष्टी करायला विचार करत नाही, अमानुषपणे मारहाण करणं, आता जे काही उपोषणाला बसलेले आहेत ते चांगल्यासाठी बसले, भवितव्यासाठी बसले, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी बसले की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पुन्हा घडू नये त्यासाठी बसले. सरकार त्या गोष्टीला कुठला पण सरकारचा राजीनामा झालाच पाहिजे ना. द्यायलाच पाहिजे. एक तो प्रधान म्हणून जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांचा जर राजीनामा दिला असता तर फार मोठी गोष्ट नव्हती त्या ठिकाणी. त्याच्यावर प्रकरण फार चिघळलेलं आहे आणि आज सगळं पटरीच्या मागे गेलं आहे. त्यामुळं त्याच्यावर तर मित्रांनो एवढी मजा आली आहे ना आज. सण जो आषाढ एकादशीचा आहे, वारकरी एवढे नाचतायत आणि बघू शकता आपल्या बघू शकता. हे बघा ही स्टाईल बघा, हे बघा काकाची स्टाईल बघा कशी आहे. अरे वा, एक बार हा बघू शकता. असं वाटतं कोकिळ आहे, असंच झाडावरती कोकिळा बसलेली आहे मस्तपैकी. धन्यवाद दिलेले आहेत. तर बघू शकता आज जे मंदिरात चाललेले आहेत. तुझं पण उपास आहे काय? तर बघू शकता आज हे आपले बारके चिमुकले आज आषाढी एकादशीच्या निमित्त आज शनिवार रविवार सुट्टी असे शाळेला आज आनंद विठ्ठलांच्या चरणी जायला चाललेले आहेत. तर त्यांचं मस्त गुण आम्हाला पुढे अभ्यास होऊ दे, अजून तरक्की होऊ दे. चला एक मिनटं. तर मित्रांनो बघू शकता आज आपण तर इथे लावतो आपण टिळा बंदक लावून घेतलेला आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याला काकांना घेतलेला आहे. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. आज चांगला सण आहे मराठी माणसाचा आणि ही परंपरा जपलीच पाहिजे. आपणच जपायची, बाकीचे गेले गेले हे आपणच करायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर संस्कृती असेल तर एक शेतकरी माणूस, शेतकरी बळीराजा आणि पांडुरंगाचं हे दोनच याच्यावर महाराष्ट्र आधारित आहे. आधारित आहे. बरोबर आहे. आधारित आहे. ऑल इंडिया शेतकरी बळीराजाच्या जीवावर आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने जिवंत आहे, ना तर कोणाच्या मंत्री जिवंत नाही. कोणाच्यात नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण मित्रांनो आत्ता आपण मंदिराकडे पोहोचतोय आता. तर वारकरी आहेत आणि छत बांधले आहेत कारण पावसाचं वातावरण आहे. कारण पाऊस आता पडला नाही, नशीब चांगलं आहे आणि पांढऱ्याची कृपा आहे. मस्त एकीकडे बघू शकता इथे आपले मुंबई पोलीस आहेत. तर मुंबई पोलिसांना सलाम आहे, चांगले सहकार्य करतायत. आणि बघू शकता इथे वारकरी आपले लाईनीला वतीनं हार्दिक स्वागत. बघू शकता लाडू वाटप आहे, पाणी वाटप आहे. तर चांगले समाजसेवा आहेत वारकरी लोकांना. बघू शकता भारतीय जनता पार्टीचे बघू शकता विठोबा गणपती महादेव मंदिर आणि प्रति पंढरपूर. म्हणजे ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते इथे आपलं स्थान आहे विठोबाचं. विठ्ठलाचं मंदिर आहे, तो बघू शकतो एवढं छान आहे. तर आपण प्रयत्न करू आतमध्ये जाण्याचं. मित्रांनो बघा इकडे. तर मित्रांनो बघू शकता पाठीमध्ये काहीतरी सगळे वारकरी बंगत आणि पायापळ दर्शनाला आलेले आहेत. सगळ्या दर्शनाला आलेले आहेत इकडे. तर बघा इथं किती आनंद केला वाटतं. आनंद हास 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 बाळा हास हा. मित्रांनो बघू शकता किती छान आहे. चला जय विठ्ठल हरिओम. तर आईला पण 100 वर्ष झाले आणि धन्याला पण 100 वर्ष झाले. असेच पाहिजे पिढीला. चला
धर द्या. असं घ्या. पुढे चला. लवकर चला पुढे. तर आपण बघू शकता आता मंदिराकडनं बाहेर पडलेलो आहे. तर आपण पाया पडलेलो आहे. इथं पण पडलेलं आहे. तर मित्रांनो दर्शन चांगलं झालेलं आपलं आणि मस्तपैकी दर्शन घडून आपण बाहेर पडतो आता. तर आपल्याला पुढच्या पण आपल्याला व्हिडिओ. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला तुळशीचा हार आणि चाफ्याचं फुलं घोडे हा विठ्ठल रुक्माईला हा हार चालतो. आणि बघू शकता आपण आपल्याला हार हा भेटलेला आहे. नशीब आहेत आणि दर्शन पण चांगलं झालेलं आहे आपलं. तर आता मी उलटा येतो आहे दर्शन करून कारण मला चप्पल तिकडे ठेवलेली आहे. आता फिरून जायला लागेल मला. सगळे दुकानं आहेत आज सण आहे म्हणून त्यामुळे हे लोक पाळण्या ह्याच्यामध्ये बसलेले विमानामध्ये. आणि मित्रांनो चला आपण जाऊया पुढे पुढे. तर हे बघा बाब. तर मित्रांनो बघू शकता हा बघा आपण विठ्ठलच्या मंदिरात जाऊन आलेला आहे. शांत बसला एकदम. तर चला सगळ्यांना घेतलेलं आहे. पण आहेत हे सगळे इथे आलेले आहेत. आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चल सखे जल सखे पंढरीला माझी चालून खिचडी आहे आणि खिचडी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा प्रसाद घेताय खिचडी घेताय तर तुम्ही या कचरा तुम्ही अशा ठिकाणी टाकू नका जिथे करून तुळस आहे. तुम्ही बघू शकता खावा पण तुम्हाला BMC तुम्हाला तिथं दिलेली आहे. BMCकडे तुम्ही कचरा उचलून टाका डब्यात. हे असं तुम्ही कचरा करू नका. तर मित्रांनो बघू शकता तर आपण कचरा इकडे उचलतो आहे कारण अशा स्थानिक नगरसेवक यांच्या वतीने हार्दिक स्वागत. तर मित्रांनो बघू शकता हा जो कचरा तुम्ही करताय आणि BMCने तुम्हाला दिलेला आहे कचरा पेटी तिथं कचरा तुम्ही टाका. चला गर्दी वाढत चाललेली मित्रांनो आहे. बघा इकडे तर आपल्याला मौल्यवान वस्तू इकडे सांभाळायच्या कचरा पेटी दिलेली आहे आणि पोलिसांना ज्यांना सहकार्य सांगतो की तुम्ही कचरा कुंडीत कचरा टाका कारण BMCने तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे टाका आणि सहकार्य करा BMCला. तर चला मित्रांनो बघा एवढी गर्दी आहे. आणि हा बघा हा स्टेशन आहे मोनोरेलचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठल मंदिराच्या दर्शनाला तर बघू शकता आज सगळे वारकरी दर्शनाला आलेले आहेत. बघू शकता इकडे सगळे दर्शन आहेत करायला आलेले आहेत. तर आपण जाऊया आता जेवढं होईल तेवढंच हे करा. हा घ्या माझा यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल तुम्ही काय सांगाल आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तर काय सांगाल. आषाढी एकादशी निमित्त आम्ही शिवछाया नागरी सहकारी पतपेढीच्या वतीने लाडू वाटप आणि पाणी वाटप केलेलं आहे भाविकांसाठी. त्या सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि मित्रांनो बघू शकता इकडे जेवढे त्या ताई आहेत सगळ्या समस्यासाठी करतो. तर बघू शकता काही लोकांचा आज उपवास आहे अशा. तर बघू शकता ताई आमच्या आता भेटलेल्याच आहेत. आता त्यांनी मलाच ओळखलं आहे. मी तर ओळखलं नव्हतं. तर आमच्याच नातेमध्ये पडलेले सगळे. तर तशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि तुम्ही आता काय सांगणार आज वारी आहे आज आणि तिकडे पंढरपूरला जायचं कोणी शक्यता नाही आहे. तर आपल्याला आज इकडे सगळं केलेलं आहे मंदिराचं. तर तुम्ही काय सांगणार. वडाळा पती पंढरपूर इथे आम्हाला माऊलीची सेवा करायसाठी आम्हाला मिळालेली आहे संधी. त्यामुळे आम्ही लाडू वाटप आणि पाणी वाटप करत आहोत आणि सगळ्यांची सेवा करत आहोत. अशी सेवा करा आणि अशीच मराठी माणसाची परंपरा ही जपलीच पाहिजे. हे असं अन्यायाविरुद्ध पण लढलं पाहिजे. चला ताई धन्यवाद.
मागे हा बघा माझा यूट्यूबचा पेज आहे. मित्रांनो बघू शकता शाळेची मुलं आहेत. सगळे शाळेची मुलं आलेले आहेत. बघू शकता. मला मजा वाटते ना. मला चॅनलला सबस्क्राईब करा आहे का इंस्टाला पण आहे. हां चला धन्यवाद. आणि दाखव जरा. आणि मित्रांनो बघू शकता थांबा बोलू नका पाठीमागे लोकमाची मूर्ती बघू शकता मस्तपैकी इथे रामकृष्ण हरी. मुलाला माझा पेज दिलेला आहे यूट्यूबचा. ओके तर मित्रांनो बघू शकता लहान लहान पोरची दिंडी आहे. बघू शकता एकदम मस्त छान वाटते. हा बा माझा पेज आहे. घ्या पेज घ्या. यूट्यूबचा पेज आहे. सबस्क्राईब करा. हा माझा यूट्यूब चॅनल आहे. पेज आहे. पेज यूट्यूब चॅनल आहे माझा. सबस्क्राईब करा. त्याच्याकडे चॅनल घ्या माझा काय यूट्यूबला चॅनल आहे.
शकता आपल्या दिंड्या निघतच आहेत आणि प्रत्येक जागी समाजसेवा चालूच आहे. तर बघू शकता स्टॉल लागलेले आहेत प्रत्येक जागी. ग्रुपला टाकाल ना ग्रुपला. तर नमस्कार मित्रांनो, माझं आज दर्शन झालेलं आहे. आज विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आम्ही वडाळ्याला आज व्हिडिओ माझी शूट झालेली आहे. तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. हेच सांगतो, जरा कमेंट करून लिहून पाठवा व्हिडिओ आवडले कशी ते. रामकृष्ण हरी.